मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या या कथेमध्ये। ही गोष्ट मे 2020 ची आहे, जेव्हा देशात पहिला लॉकडाऊन लागू करण्यात आला होता। ही स्टोरी सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो। माझे नाव प्रमोद आहे। मी पुण्याचा रहिवासी आहे। मी रोज 5 किलोमीटर धावतो, त्यामुळे माझी बॉडी एकदम मस्त आहे। प्रत्येक स्त्रीला माझ्यासारखा पुरुष हवा असतो। माझे सामान कुणाचीही फाक फाडायला नेहमी तयार असतो। मी कोचिंग टीचर आहे। मी राहतो त्या अपार्टमेंटच्या समोर एक कुटुंब राहते। त्या घरात एक मुलगी आहे जी 12वीत शिकते। लॉकडाऊनमुळे सर्व शाळा आणि कोचिंग बंद होते, त्यामुळे तिने मला संपर्क केला आणि म्हणाली, आपण एकाच इमारतीत आहोत, त्यामुळे कोरोनाचा धोका नाही। लॉकडाऊनमध्ये माझा कोर्सही पूर्ण होईल। त्यावेळी मी सुद्धा पूर्णपणे मोकळा होतो, त्यामुळे मला वाटले की या काळात मला काही पैसे मिळू शकेल। असं असलं तर घरी एकटा पडून मला कंटाळा पण येणार नाही। मी माझ्या घरात एकटाच होतो, कारण माझे कुटुंब गावाला गेले होते। त्या मुलीचे नाव होते पूजा। तिचे शरीर असे होते की कोणी ते पाहिले की त्याला दिवसरात्र तिला नाचवायची स्वप्ने पडायची असो। आजकालच्या मुली त्यांच्या शरीराकडे खूप लक्ष ठेवतात आणि त्यांची शरीरयष्टी परफेक्ट ठेवतात। आमच्या ठरलेल्या दिवस आणि वेळेनुसार पूजा अभ्यासाला येऊ लागली। तिचा धाकटा भाऊही पहिल्याच दिवशी आला होता, पण आम्ही अभ्यास सुरू केल्यावर त्याला कंटाळा येऊ लागला आणि तो परत घरी गेला। जवळपास 1 महिना आमचा अभ्यास जोरात चालू होता आणि ती चांगली शिकत होती। हळूहळू आम्ही दोघंही जमायला लागलो। अभ्यासाबरोबरच काही संवादही होऊ लागले। हळूहळू आम्ही मस्ती करू लागलो आणि मस्करी करू लागलो। घरी आम्ही दोघेच असल्याने आम्हाला अडवणारे कोणी नव्हते। मला आता तिच्या बोलण्यातून जाणवले की मी प्रयत्न केला तर हिला नाचवता येईल, पण माझ्या बाबूरावला नवीन घर हवे होते, म्हणून मी प्रयत्न करण्याचे ठरवले। दुसऱ्याच दिवसापासून मी तिच्यावर जोमाने प्रयत्न करू लागलो। कधी बोलता बोलता मी तिचा हात धरायचो तर कधी तिचा हात दाबायचो। ती पण काही बोलत नव्हती, त्यामुळे माझी हिंमत आणखी वाढू लागली। एके दिवशी आम्ही दोघे अभ्यास करत असताना बोलत होतो। मग मी तिचा हात धरला आणि तिच्याशी बोलू लागलो। आमच्या संभाषणात मी तिला विचारले, मी तुझा हात धरतो ते तुला आवडते का? ती म्हणाली, हो, खूप छान वाटतंय। आता मी पण शांत झालो आणि हळूहळू प्रकरण पुढे सरकू लागलं। मी तिला विचारले, तुझा बॉयफ्रेंड आहे का? ती म्हणाली की आधी बरेच होते। मग तिने मला विचारले, तू खूप हुशार आहेस, तुला खूप गर्लफ्रेंड असतील? मी म्हणालो, होय, माझे अनेक लोकांशी संबंध आहे, पण आता लॉकडाऊनमुळे माझीही तुझ्यासारखीच परिस्थिती आहे। ती हसली। मी थोड पुढे गेलो आणि तिला म्हणालो, तू पण मला आवडतेस। तुला हवं तर आपण दोघेही कोणाच्याही नकळत काहीतरी करू शकतो। तुझे कामही होईल आणि माझेही काम होईल। तिने सुरुवातीला नकार दिला। मग मी तिला म्हणालो, मला पूर्ण अनुभव आहे, तुझे नुकसान होणार नाही, फायदाच होईल, टेन्शन घेऊ नको। ती माझ्याकडे बघून हसत म्हणाली, काय फायदा? मी म्हणालो, तुलाही हे समजत आहे, तुला हवे तसे मी तुला बाकीचे फायदे देऊ शकतो। ती म्हणाली, आज मला विचार करायला वेळ दे, मी उद्या विचार करून सांगेन। ती हो म्हणेल याची मला 100% खात्री होती, म्हणून ती गेल्यावर मी माझ्या संपूर्ण अंगावरील केस स्वच्छ केले आणि तयार झालो। संध्याकाळी मी तूप गरम केले आणि माझ्या बाबूरावला नवीन बिळासाठी तयार करण्यासाठी मालिश करू लागलो। तसे ज्या मित्रांना बाबूराव मजबूत करायचा आहे त्यांनी आठवड्यातून एकदा तुपाने मालिश करावी आणि अंजीर देखील खावे। माझा हा आहार अनेक वर्षांपासून सुरू आहे। त्याचा फायदा असा आहे की मी रात्री 5 ते 6 वेळा कोणाची मारली तरी मला अशक्तपणा जाणवत नाही। दुसऱ्या दिवशी ती येऊन अभ्यासाला बसली। आम्ही दोघे बोलू लागलो। आज अजिबात शिकवावेसे वाटले नाही। माझ्या मनात एक गोष्ट होती की या पूजाची फाक मारायची। मी तिला विचारले, मग तुला काय वाटते? ती म्हणाली, तुला मी आवडत असले तरी आपले नाते जास्त काळ टिकू शकत नाही। तरीही मी आत्ताचे हो म्हणते, कारण काही आठवणी तुमच्या सोबत राहतील आणि काही नवीन गोष्टींची माहिती देखील होईल। सध्या आपण दोघे अविवाहित आहोत, मग फक्त काय
तिने हो म्हणताच मी तिला माझ्याकडे ओढले आणि तिला माझ्या मांडीवर बसायला सांगितले. ती माझ्या मांडीवर नाही तर माझ्या जवळ बसली. मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि हळूहळू दाबून त्याला चोळू लागलो. तिच्या हाताच्या दाबाने तिचा आणि माझा श्वास हळूहळू वाढू लागला होता. मी तिला विचारले, तू आधी ते केले आहेस का? ती म्हणाली, नाही, मी अजून नाही केले. माझ्या तोंडून बाहेर पडले. वा, तिने माझ्याकडे बघून हसले. मी माझा हात तिच्या मांडीवर ठेवला आणि मसाज करू लागलो. तिच्या मांड्या खूप उबदार आणि मऊ होत्या. आम्हा दोघींचेही गरम होत चालले होते. मग आम्ही थोडे जवळ आलो. मी माझे ओठ तिच्या ओठांकडे सरकवले, पण हे पप काही क्षणच टिकले. मी थोडा थांबलो आणि तिचा हात दाबला आणि पुन्हा माझे ओठ तिच्याकडे टेकवले. यावेळी मी स्वतः तिला पप करू लागलो. ती पण मला साथ देऊ लागली. यावेळी आम्ही दोघे पूर्ण गरम झालो होतो, त्यामुळे कार्यक्रम खूप छान चालला होता. पप करताना मी माझे हात तिच्या संत्र्यावर घेतले. तिचे संत्री खूप मऊ होते. मी एका हाताने दाबू लागलो. तिचे संत्री दाबल्यामुळे ती खूप गरम झाली होती आणि तिच्या तोंडातून आवाज निघू लागले होते. मी थोडं पुढे जाण्याचा विचार केला. तिचा टी शर्ट उघडला. तिने आत गुलाबी रंगाची कव्हर घातली होती. टी शर्ट उघडल्यावर मी कधी तिच्या मानेचे पप घेत होतो, कधी ओठांचे पप करत होतो. आमच्यातील आग हळूहळू वाढत होती. त्याच दरम्यान मी तिचे कव्हर उघडले. तिने कव्हर उघडताच तिचे मोठे आकाराचे संत्रे बाहेर आले. 19 वर्षांची कच्ची मुलगी आणि तिचे संत्रे इतके अप्रतिम आहेत की बघून सगळे वेडे होता. मी तिला माझ्या मिठीत उचलून सोफ्यावर नेले. तिला सोफ्यावर झोपवले आणि तिचे संत्रे दाबू लागलो. थोडा वेळ दाबल्यावर मी तिच्या अंगावर आडवे झालो आणि तिचे दोन्ही संत्रे एक एक करून चोकू लागलो. मला खूप मजा येत होती. ती मजा शब्दात वर्णन करणे कठीण आहे. हळूहळू आम्ही दोघेही अधिक वाहून जात होतो. आता ती पण खूप गरम झाली होती. मग मला सोफ्याच्या बाजूला उभे राहण्यास सांगितले. मला समजले की आता ती चोखणार आहे. म्हणून मी पटकन माझी हाफ उघडली आणि माझा काळा पिंट्या बाहेर काढून तिच्या समोर उभा राहिलो. पिंट्या पाहताच तिच्या तोंडातून बाहेर पडले, वा, तुझा खूप मोठा आणि जाड आहे. तिने पटकन माझ्या पिंट्याला हाताने मारले आणि थुंकीने मसाज करू लागली. माझ्या पिंट्याची मसाज करत असताना ती माझ्या समोरच्या सोफ्यावर बसली होती आणि मी तिच्या समोर उभा होतो. तो सीन अगदी फिल्मसारखा होता. थोडा वेळ हलवल्यावर तिने माझे तोंडात घेताच मी तर गगनात मावेना असा झालो. आहा, काय मस्त वाटत होते. तिचे गरम ओठ माझ्या पिंट्याला स्पर्श करत होते, त्यामुळे पिंट्या अधिक कडक झाला होता. माझ्या समोर ती अगदी प्रोफेशनल सारखी चोखण्याचा आनंद घेत होती आणि कामुक आवाज करत होती. चोखताना ती माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहत होती, त्यामुळे मला ती एखाद्या अभिनेत्रीसारखी दिसत होती. ती म्हणाली, आजपर्यंत कोणी माझी चोखली नाही, पण मी बरेच लोकांचे चोखले आहे. ती ज्या प्रकारे माझे चोखत होती त्यावरून असे वाटत होते की ती खरे बोलत आहे. ती चोखण्यात अप्रतिम होती. खूप वेळ चोखल्यावर मला पुरेसं वाटलं. आता तिची कच्ची चोखून तिला आनंद देऊ. मी तिला झोपायला लावले आणि तिचे संत्रे दाबू लागलो. मी तिच्या पोटावर पप घेतल्यावर ती आणखी गरम होत होती. आता तिच्या तोंडातून आवाज येऊ लागले. ती कार्यक्रमासाठी तयार आहे. आता बोगदा फाडण्याचे काम केले पाहिजे. मी पटकन तिची जीन्स उघडली. एक टाईट फट, अगदी स्वच्छ, माझ्या समोर चमकत होती. आज तिने फक्त करण्यासाठी तिची साफ केली असे वाटत होते. मी भुकेल्या कुत्र्याप्रमाणे तिच्या फटीवर जोरात धक्के दिले. मी वेड्यासारखा तिची चाटत होतो. मी चाटत असताना ती आणखी आवाज करू लागली. तिची फट अप्रतिम होती, छान चव होती. संपूर्ण खोली तिच्या आवाजाने गुंजत होती. आम्ही दोघेही एकमेकांमध्ये हरवून जात होतो. आधी ती इंग्रजीत बडबडत होती, ये कुत्र्या, मला तुझी कुत्री बनव. मी पण त्यामुळे उत्तेजित झालो. मी तिची फाडण्यासाठी फुगा लावू लागलो. तिला सोफ्यावरून उचलून बेडवर झोपवले. मग मी तिच्या खाली एक उशी ठेवली आणि तिला करण्यासाठी तयार केले. मग मी त्याच खोलीत ठेवलेला मलईचा बॉक्स उचलला आणि तिच्या फटीत खूप क्रीम लावल्यानंतर मी माझा पिंट्या सेट करू लागलो. मग मला आठवलं की हे नवीन उत्पादन आहे.
आता मी पुन्हा तिची फट घासू लागलो आणि तिला अजून थोडे तयार केले. जेव्हा मला वाटले की मुलगी आता पूर्ण तयार झाली आहे, तेव्हा मी माझे पिंट्या तिच्या फटीवर ठेवले आणि एक धक्का दिला. तिला धक्का लागताच ती किंचाळली. आवाज होऊ नये म्हणून मी तिच्या तोंडावर हात ठेवला. मी दुसरा धक्का दिला. माझे जवळजवळ आत गेले होते. तिच्या डोळ्यात पाणी येत होते. ती बाहेर काढायला सांगत होती. पण मला माहीत होतं की पहिल्या धक्क्यानंतर मी दूर गेलो असतो तर आज तिचा शिक्का तुटला नसता. पिंट्या आत गेल्यावर मला थोडाही धक्का बसला नाही. मी तसाच राहिलो. तिची वेदना कमी झाल्यावर मी धक्के देऊ लागलो. तिला थरथरत्या वेदना होत होत्या पण आता ती वेदनेचा आनंद घेत होती. मी माझ्या जोराचा वेग वाढवला आणि पूर्ण उत्साहाने तिला करायला लागलो. त्याचवेळी मी तिला शिव्या देत होतो. कुत्री, तुला काही वेळापूर्वी माझा हवा होता, नाही का? आता घे. आता तिला पूर्ण मजा येऊ लागली होती. ती पण पूर्ण साथ देत होती. साधारण 5 ते 7 मिनिटांनी ती म्हणू लागली, आता थांब, माझं झालं. पण मी खूप उत्तेजित झालो होतो की मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी थांबता तिला करत राहिलो. सुमारे 15 मिनिटे केल्यानंतर मी पाणी सोडल्यानंतर तिच्या बाजूला पडलो. खूप दिवसांनी मी मोहरलेल्या मुलीला केले होते. ती पण माझ्या केल्याने खूप खुश होती. ती म्हणत होती की माझा शिक्का एका चांगल्या मुलाने मोडून काढणे हे माझे स्वप्न होते आणि आज तेच झाले आहे. मी म्हणालो, पिंट्या कसा वाटला? ती म्हणाली, आज माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे मला त्याचा जास्त आनंद घेता आला नाही. पण मला तुझ्याकडून काही दिवस सक्त करायचे आहे. खूप उशीर झाल्यामुळे ती त्या दिवशी निघून गेली होती. मी तिला 7 जुलैपर्यंत सक्त केले. त्यानंतर माझे कुटुंब आल्यावर मला कमी संधी मिळायची. पण कसेबसे आम्ही दोघेही एका महिन्यात 2 ते 3 संधी शोधून काढतो. त्यानंतर तिने 2 बॉयफ्रेंडही बनवले. पण ते तिच्या सारख्याच वयाचे होते त्यामुळे ती त्यांच्याशी समाधानी नव्हती. म्हणूनच ती मला म्हणते की तुझ्याकडून नाचायची मजा काही औरच आहे. मला फक्त तुझ्याकडूनच नाचवून घ्यायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.